तर मुंबईमध्ये वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं बांधकामं आणि रस्ते कामांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केलेली आहे। यामध्ये प्रदूषणकारी 28 प्रकल्पांना नोटीस बजावून तातडीनं प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून नियम मोडल्यास संबंधित बांधकाम सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलाय। तर 276 बेकऱ्यांना देखील महानगरपालिकेनं नोटीस बजावली। लाकूड आणि कोळशावरती चालणाऱ्या बेकरी बंद करण्याचे आदेश देण्यात आले। त्याऐवजी सीएनजी आणि इलेक्ट्रिक बेकरीचा पर्याय देण्यात आलाय। पालिकेचं म्हणणं असं आहे की एवढ्या पुढच्या वर्षी 2025 पर्यंतही तुम्ही लाकडाच्या बेकऱ्या चालू ठेवता, पुढच्या 2026 पर्यंत ह्या संपूर्ण बंद करून इलेक्ट्रिक किंवा गॅसवर तुम्ही तुमच्या भट्ट्या चालू करा। त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं। तसं लाकडाच्या धुराने कोणाला तोटा होत नाही, पहिल्यापासून माणूस लाकडावर जेवण बनवतो। तरी पण आता नियम बसल्यामुळे आता हे लक्षात आलेलं आहे सर्वांना की धुरामुळे नको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।